हाय हॅलो नमस्कार. मी पूजा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आज ब्लॉग बनवणार आहे मी. आज रोजची देवपूजा कशी करते हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर कशी वाटते माझी देवपूजा, काही चुकत असेल तर मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. इथं आता आपण सर्व देवादी काढून घेऊयात. हे पहा, स्वामींची मूर्ती काढून घेतली आहे. बाकी राहिलेले देव पण आता आपण काढून घेऊ पूर्ण. इथे व्यवस्थित सगळं देव काढून हे वस्त्र मी काल झटकून व्यवस्थित टाकलेलं, नवीन टाकलेलं आहे. त्यामुळे पूर्ण सगळं काढलं नाही, फक्त त्याच्यावरच्या अक्षता वगैरे काढल्यात आहेत. पाहू शकता तुम्ही पुढं. इथे सगळे घमेल्यामध्ये देव काढून घेतलेले आहेत. हे आपलं फक्त देवाला धुण्यासाठीच घमेलं आहे. आता आपण आधी पाणी टाकून घेऊयात, त्यानंतर पंचामृत टाकलं आहे. आता पुन्हा देवी वगैरे सर्व धुवून घेऊयात व्यवस्थित. सगळ्या देवांचा गंध वगैरे काढून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा पाणी टाकले, सर्व देव स्वच्छ धुवून घेऊयात आपण. हे पाहता देवीचं धुवून झाले, पुसून घेऊ देवी आपण. ही आपली जगदंबा माता आहे. पहा, हा जो जगदंबा मातेचा जो दिसतोय नाही का मुखवटा, तो आमच्या सासऱ्यांना नदीतून भेटलेला आहे नाही का. एक गोल बारीक सगळं दगड होता छोटा, नदीमध्ये नाही का सापडला होता हातात त्यांच्या. तो घेतला होता, तो जगदंबा म्हणून नाही का पूजा करायला सुरुवात केली ती. तुम्ही जामखेडमधले कोणी असेल तर अंधेरी माता सगळ्यांना माहिती असेल. तिथल्या नदीमध्ये भेटलेला आहे तो दगड. त्या दगडाला मग जगदंबा माताचं रूप हे केलं नाही का. म्हणतात की नदीमध्ये देवीच्या नावाने जर आपण हे केलं आंघोळ केली, हातात जर दगड आला ना तर तो जगदंबा माता असतो. तसा तो दगड आलेला आहे. घेतला त्यावेळेला तो आहे ना, आपली गोटी असते ना बारीक, गोटी नाही म्हणता येणार, गोटीपेक्षा तर मोठी गोटी असते बघा ती, त्या गोटी एवढा होता. आता पहा मनानेच मोठा झालेला आहे तो एवढा नाही का. त्याला काहीच नाही. आणि बरोबर फक्त त्याला नंतर आम्ही डोळे बसवून घेतलेले आहेत. इथे पहा पूर्ण देवीतला परकर वगैरे सर्व घालून झालेलं आहे, वस्त्र घातलेले. आता बाकीचे देव पण हळदी कुंकू वगैरे लावून सर्व देव व्यवस्थित ठेवून देते. पाहू शकता तुम्ही कसं आहे. सर्व पूजा करून झाली की नंतर आपण महादेवानी नंदी पण धुणार आहे. इथे साईडला दिसतच असेल तुम्हाला महादेवानी नंदी. आता स्वामींना पण हळदी कुंकू लावून घेऊयात आपण. हळदी कुंकू नाही पण गंध लावत नाही का स्वामींना. स्वामींच्या शेजारीच आपण गोंदवलेकर महाराज आहेत आपले, त्यांना पण गंध वगैरे लावलेला आहे. बाकी देव वगैरे सुद्धा सगळं गंध वगैरे लावून ठेवलेलं आहे. वरती आपल्या इथं दत्ताची पण आज दत्त जयंतीसुद्धा आहे, तर दत्ताची पण पूजा करायची आहे आपल्याला अजून. आज दत्त जयंतीसुद्धा आहे. आज मार्गशीर्षचा गुरुवारसुद्धा आहे. माझा पहिला गुरुवार तर गेला, पण आज पहिल्यांदाच मानणार पूजा. दुसरा गुरुवार आहे तसा आज, पण मी आज पहिल्याच पूजा मांडते आहे. आता पूर्ण देव सर्व धुवून झालेत आपले, जागेवर ठेवून पण दिले ते. आता आपण महादेवाची पूजा करतोय. हे पहा महादेवाला पण पाणी घालून झालेलं आहे. महादेव नंदी दोन्ही पण स्वच्छ धुतलेत आहेत. आता त्यांनासुद्धा आपण गंध लावू. तसं मी भस्मामध्ये पाणी टाकलेलं आहे. कोरडं भस्म लावू नये महादेवाला कधी. भस्म लावून झाल्याच्या नंतर गंध लावला आहे. त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. हळदी कुंकू फक्त महादेवाला, बाकी हे लावायचं, लिंगाला लावायचं नसतं. कारण वर खाली जर बाकीचं अंग आहे त्याला पार्वती असतं नाही का, तिला लावायचं असतं. लिंगाला नाही लावायचं नाही का हळदी कुंकू कधी, पायाला लावायचं असतं महादेवाच्या. इथे सत्यनारायणचं फोटो त्याला पण लावले. आता इथं दत्त महाराजांची पण पूजा करून घेऊयात आपण. इथं पण हळदी कुंकू वगैरे वाहिले. इथे कोल्हापूरची अंबाबाई आहे, तिला पण हळदी कुंकू लावून घेतलं आहे, गंध लावून घेतला आहे. पण श्रीयंत्र आहे इथे, त्यालासुद्धा पुसून स्वच्छ लावून घेतलेलं आहे. पाहू शकता इथं सर्व देव असे झालेले आहेत हे करून. आता साईडला काढू.
फुलं वाहून घेऊयात देवाला. आज नेमके थोडे फुलं आलेले आहेत, थोडे ह्याला पण ठेवलेत आहेत. हे पाय इथं रांगोळी वगैरे स्वच्छ अशी काढली छान. कशी दिसतेत माझे देव ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. देवपूजा कशी वाटली, जर काही चुकत असेल तर तेही सांगा. हे पहा, त्याच्यानंतर इथं मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केली होती, तीसुद्धा मांडलेली पूजा. ती पण पूजा कशी वाटली ती माझी ते नक्की सांगा. पूजा झाली, आरती झाली, त्यानंतर हा व्हिडिओ काढलेला आहे. कशी वाटते ते मला नक्की सांगा. पाठीमागे देव पहा, दत्त महाराजाची पण पूजा केलेली आहे. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे पहा दत्तांचं शूट करायचं राहिलं होतं, तर पहा इथं दत्ताची पूजा अशी केली होती. कशी वाटते ते मला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय सर्वांना.